सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधील साळिस्ते येथे गुरुवारी सापडलेला मृतदेह हा बंगळुरूतल्या रहिवाशाचा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। श्रीनिवास रेड्डी असं मृताचं नाव आहे। तसंच तिलारी येथे दरीत रक्ताने माखलेली कार देखील त्यांच्याच मालकीची असल्याचं समोर आलंय। मात्र पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येते। 23 ऑक्टोबरला गणपती साणा इथे एक मृतदेह आढळलेला, मृताच्या अंगावर वार करण्यात आले होते। तसंच चेहरा देखील विद्रूप करण्यात आलेला। त्यानंतर तिलारी इथल्या दरीत रक्ताने माखलेली कार आढळलेली। पोलिसांनी या दोन्ही घटनांचा समांतर तपास सुरू केला। यात या कारचा मालक आणि खून झालेली व्यक्ती एकच असल्याचं निष्पन्न झालंय। मात्र मृताचे नातेवाईक आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे। तर 23 ऑक्टोबरला एक मृतदेह सापडलेला होता आणि त्याच्यानंतर आता हा मृतदेह जो आहे तो बंगळुरूतल्या रहिवाशाचा असल्याचं समोर येत आहे। श्रीनिवास रेड्डी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे आणि तिलारी इथे दरीत सापडलेली कार देखील या रेड्डी यांच्याच मालकीची असल्याचं समोर येत आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळलेली आहे। आणखी काही बाबी येणाऱ्या काळामध्ये समोर येणं अपेक्षित आहे। कणकवलीतल्या साळिस्तेमध्ये हा मृतदेह सापडलेला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांची तपासाची सूत्र फिरलेली होती आणि सध्याची जी माहिती आहे त्यानुसार हा मृतदेह बंगळुरूतल्या रहिवाशाचा असल्याचं समोर आलं। आणि आता